Hello. Yes. Happy morning, happy morning, happy morning. Audio video आहे क्लिअर? ओके. येस. थँक यू. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आजचा डे कितवा आहे? लिहिलं का वहीत? आणि 3 वाक्य लिहिलीत का? 5वा दिवस आहे. ओके. लिहिलं का? 3 वाक्य लिहिली वहीमध्ये? हो हो. येस. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. आणि ओन्ली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ओके. येस. आता आज आपण थोडंसं रेकी बद्दल समजून घेणार आहोत. कुणाकुणाला आवडेल रेकी बद्दल समजून घ्यायला? येस. तर आत्ता आपण आहोत रेकी लेवल 1 मध्ये. ठीक आहे. रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्याला लाईफ फोर्स एनर्जी असं म्हणतात. रेकी हा एक जपानी शब्द आहे, कारण रेकीचा शोध लावला असं नाही म्हणता येणार, पण त्यांना ती डिस्कवर झाली. असं म्हणू शकतो आपण. शोध नाही लागलाय, कारण ते काही नवीन नाहीये. रेकी ऊर्जा ही काय आहे? प्राण ऊर्जा आहे आणि ती प्रत्येकाच्या आत आहे. ठीक आहे. जे पण ह्युमन बीइंग आहे त्या प्रत्येकाच्या आत रेकीची ऊर्जा आहे, म्हणजे स्वतःला रिपेअर करण्याची, स्वतःवर उपचार घेण्याची. ठीक आहे. कशी आहे तर मागच्या सेशनमध्ये, मला वाटतं पहिल्या सेशनमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं डे 1ला, की ज्या वेळेला आपलं कुठेतरी दुखतंय तिथे आपसूक आपला हात जातो. अरे बापरे, काय दुखतंय, है ना? काय दुखतंय? जिथे दुखतं तिथे आपसूक आपला हा तळ हात जातो, कारण इथे रेकीची ऊर्जा आहे, म्हणजे प्राणशक्ती आहे. पण ती सुप्त स्वरूपात आहे. ठीक आहे. तर रेकीचा क्लास केल्यानंतर काय होतं? ती ऊर्जा शक्तिपात किंवा अट्युनमेंट किंवा दीक्षा या प्रोसेसद्वारे ऍक्टिव्हेट केली जाते. ठीक आहे. मग डॉक्टर मिकाओ उसूई नावाचे एक गृहस्थ होते, एक व्यक्ती होते जपानमधले, जे सायंटिस्ट पण होते आणि मॉन्क पण होते. मॉन्क म्हणजे काय? धर्माचा प्रचार करणारे. ठीक आहे. आणि ते सायंटिस्ट पण होते. ते कॉलेजमध्ये मेडिकल सायन्स शिकवत होते. तर तिथे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं, की औषधाशिवाय उपचार कसा असेल? काय असेल? आणि त्यांचं विचारचक्र सुरू झाले. आणि ज्या वेळेला ते त्यांच्या धर्मग्रंथाबद्दल सांगत होते, गौतम बुद्धांबद्दल सांगत होते, की गौतम बुद्ध स्पर्श चिकित्सा करत होते. मग तिथे पण त्यांना विचारलं गेलं, की तुम्ही हे सगळं सांगतायत, पण तुम्हाला हे येतं का? मग ते विचारात पडले, अरे मला तर नाही येत स्पर्श चिकित्सा. आणि या प्रश्नाचा, ह्या दोन्ही ठिकाणच्या प्रश्नांचा शोध घेत ते बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं. त्यांनी काही त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांना फक्त एकच सांगितलं, की मग डॉक्टर मिकाओ उसूई यांना त्यांच्या गुरूंनी असं सांगितलं, की "तू तुझ्या क्रियाकर्मचा सामान गोळा कर, जमा कर." आता क्रियाकर्म म्हणजे काय? तर माणूस मेल्यानंतर जी विधी केली जाते ती. मग यांना प्रश्न पडला, हे थोडेसे चिडले. "अरे, मी काहीतरी जाणून घ्यायला बघतोय, मी काहीतरी अभ्यास करायला बघतोय, मला पण पुढे उत्तर द्यायचंय आणि हे गुरु असं का करतायत?" तर ते थोडंसं चिडचिड केली त्यांनी, पण गुरूंनी काही उत्तर दिलं नाही. फक्त म्हणे क्रियाक्रमचं सामान जमा कर. मग यांनी काय केलं, डॉक्टर मिकाऊ सुई यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास सुरू केला, शोध घेण्याचा, की स्पर्श चिकित्सा कशी केली जाते, ती काय असते. अनेक देश ते फिरले, अनेक धर्मांचे ग्रंथ त्यांनी वाचले, भरपूर काही अभ्यास केला, प्रयोग केले. शेवटी असा उल्लेख आहे, की ते वाराणसीमध्ये आले आणि वाराणसीमध्ये त्यांना आपल्या हिंदू धर्मग्रंथातून काहीतरी उलगडा झाला, काहीतरी समजलं. आता साधी गोष्ट आहे, की आपण ज्यावेळेला आपल्या वडीलधारी जी माणसं असतात,
आई वडील असतात किंवा आपल्याकडे पाहुणे येतात, आपण कोणाकडे जातो, तर नमस्कार करतो, पायाला स्पर्श करून नमस्कार करतो. त्यावेळेला आपसुकच त्यांचा हात कुठे जातो, आपल्या पाठीवर किंवा डोक्यावर असा हात जातो. बरोबर आहे. किंवा जे साधू संत आहेत त्यांचे आशीर्वाद घेताना पण काय करतात, ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात. किंवा आपले सगळे देवी देवतांचे फोटो कसे आहेत, असे आहेत. बरोबर. म्हणजे या हातातून ते ऊर्जा पास करत राहतात. किंवा आपलं पण कुठे दुखलं की आपण असा हात दाबतो आणि क्षणभर का असेना ऊर्जा देते, क्षमल्याची अनुभूती आपल्याला होते. म्हणजे काय, तर ही ऊर्जा आहे. आता त्यांना हे तर कळलं, डॉक्टर मिकाऊ सुई, पण मग ती ऊर्जा काम नाही करत आहे, ती ऍक्टिव्हेट नाहीये. मग ते सगळा प्रवास त्यांचा झाला, हा अभ्यास त्यांनी, ते कळलं त्यांना. मग ते त्यांच्या गुरूंकडे परत मायदेशी परत गेले आणि तिथे त्यांना सांगितलं, की "मी तर अभ्यास केला, मला असं-असं कळलं, पण मग ते काम नाही करत आहे. ती ऊर्जा माझ्यातली ती काम नाही करत आहे." है ना? तर तसा काही रिझल्ट येत नाही. मग काय करायचं? मग त्यांनी पुन्हा तेच सांगितलं, की "तुझं क्रियाक्रमचं सामान जमा कर." मग डॉक्टर मिकाऊ उसुई गेले एका पर्वतावर, कुरामा नावाच्या पर्वतावर, आणि तिथे ध्यान लावून बसले. ठीक आहे. तिथे ते ध्यान लावून बसल्यानंतर त्यांचं ध्यान लागलं 21 दिवसापर्यंत. म्हणजे 21व्या दिवशी असं झालं, की त्यांना अचानक खडबडून जाग आली. अंगातून असं काहीतरी पास झालं. एक वीज वगैरे काहीतरी अशी कडाडून गेली. त्यांच्या अंगात काहीतरी शरीरात झालं आणि असं अचानक ते खडबडून जागे झाले 21व्या दिवशी. म्हणून म्हटलं जातं, की रेकीची प्रॅक्टिस 21 दिवस करायची मिनिमम, पहिल्या लेव्हलला. मग काय झालं, की असं फार ते सैरभैर झाले आणि तो पर्वत भरभर उतरून खाली यायला त्यांनी सुरुवात केली. तर अचानक असं झालं, की त्यांच्या पायाला दगडाची ठेच लागली. मग साहजिक काय होणार आहे, आपसुकच माणूस खाली वाकणार आहे आणि पायाला हात लावणार आहे. नॅचरल आहे ना, नॉर्मल आहे. त्यांनी पण तेच केलं. पायाला ठेच लागली, आई गं म्हणून खाली वाकले, पायाला त्यांचा हाताचा स्पर्श झाला आणि ती वेदना तिथल्या तिथे त्यांची बरी झाली, जे काही लागलं होतं ते. हा झाला पहिला साक्षात्कार. दुसरं असं झालं, की ते भरभर उतरून खाली आले. पायथ्याशी एका हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि भरभर खूप खाऊन घेतलं. त्यांना तिथे त्या हॉटेलचा मालक सांगत होता, की "तुम्ही एवढं जेवू नका. तुम्ही एवढा 21 दिवसांचा उपवास केलेला आहे. आपण पण 1 दिवसाचा उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी खूप खाल्लं तर त्रास होतो ना." है ना? त्यांनी खूप खाऊन घेतलं. आता खूप खाऊन घेतल्यानंतर पण काय होतं, आपलं आवडीचं जेवण जर असेल, तर आपण काय करतो, खूप खातो आणि खूप खाल्ल्यानंतर काय होतं, आपसुकच आपला हात कुठे जातो, पोटावर, आणि म्हणतो मस्त जेवण झालं, असं म्हणतो ना आपण. पण अनइझी पण होतं आपल्याला, है ना? लगेच प्रेशर पण येतं, अनइझी पण होतं. तर त्यांनी पण खूप जेवल्यानंतर त्यांचा हात आपसुकच त्यांच्या पोटावर गेला आणि मस्त ढेकर आला त्यांना आणि सगळं अन्न पचल्याची अनुभूती, फिलिंग आलं आणि मस्त चेहऱ्यावर स्माईल आलं. हा झाला ही झाली दुसरी अनुभूती किंवा साक्षात्कार. तिसरं असं झालं, की त्या हॉटेलच्या मालकाची एक मुलगी होती, लहानशी, 9-10 वर्षाची, आणि तिला बऱ्याच दिवसापासून इथे दुखत होतं, दाढ तिची दुखत होती. ती गाल धरून बसली होती आणि रडत होती. त्या व्यक्तीची परमिशन घेऊन तिच्याशी ते बोलायला गेले. साहजिक त्यांनी तिच्या गालावरून, चेहऱ्यावरून असा हात फिरवला आणि क्षणार्धात तिची ती वेदना शमली, असं तिला फील झालं. जे इतक्या दिवसापासून त्या क्षणाला पण खूप दुखत होतं. हा झाला तिसरा साक्षात्कार. असं बरंच होत गेलं आणि मग त्यांना रिअलाईज झालं, की हेच आहे ते. औषधाशिवाय उपचार म्हणजे काय, तर हेच आहे. किंवा गौतम बुद्ध जी स्पर्श चिकित्सा करत होते, ते म्हणजे हेच आहे, की स्पर्शाने आपण स्वतःला किंवा इतरांना बरं करू शकतो. ठीक आहे? मग सगळ्यांना कळलं आणि त्यांच्याकडे गर्दी वाढायला लागली. अनेक लोकं यायला लागली त्यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी. है ना? पण मग ती एनर्जी आहे, ते प्रत्येकाला देत गेले. प्रत्येकाला बरं वाटत गेलं. पण मग कुठेतरी लिमिट आहे. ते किती देणार देऊन एकटा माणूस. मग त्यांनी काय केलं, की ही एनर्जी पुढे पास ऑन करायला सुरुवात केली. मग त्यांनी चॅनल्स बनवले. चॅनल्स बनवले म्हणजे त्यांच्या आत जी ऊर्जा डायरेक्ट ब्रह्मांडातून आलेली होती. प्राण ऊर्जा, ब्रह्मांडाची प्राण ऊर्जा त्यांच्या शरीरात आली.
आणि ती त्यांनी पुढे द्यायला सुरुवात केली. ती एक प्रोसेस असते, त्याला अट्युनमेंट किंवा दीक्षा किंवा शक्तिपात म्हणतात. मग ती त्यांनी पुढे दिली व्यक्तींना, त्याला म्हणतात रेकी चॅनल्स. मग आता मी पण कोण आहे? एक रेकी चॅनल आहे. तुम्ही पण कोण होणार आता? रेकी चॅनल होणार. मग ती दिल्यानंतर ते सगळे मिळून पुन्हा सगळ्यांना हील करायला लागले, बरं करायला लागले. पण त्यांना लक्षात आलं की असं करत असताना काही लोक याचा गैरउपयोग, गैरफायदा पण करतात. मग त्यांनी काही नियम आणि अटी घालून दिले. नियम आणि अटी अशा होत्या. नियम असा होता एक, की पैसे को ही पाणी पिलाना आहे. म्हणजे ज्याला खूप जास्त गरज आहे आणि जो स्वतःहून समोरून मागेल त्यालाच ती रेकी ऊर्जा दिली जाईल, हा नियम आहे. तो नियम तोडला तर मग त्रास होणार. दुसरा नियम असा आहे की एनर्जी एक्सचेंज घ्यायचा. कारण फ्री दिल्यामुळे काय होत होतं, खूप जण त्याचा गैरफायदा किंवा गैरउपयोग करायला लागले. मग त्यांनी दुसरी अट घालून दिली की एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय, की तुम्हाला उपचार करून दिला, तुम्हाला रेकी ऊर्जा दिली, तर त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी द्यायचं. म्हणजे आता जरी तुम्ही रेकी शिकलात, तुम्ही तुमच्या घरात लहान मुले त्याला जरी दिलं, तर एनर्जी एक्सचेंज म्हणजे त्याला म्हणायचं साधं ग्लासभर पाणी तरी मला दे. किंवा आजच्या जमान्यात एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय आहे? फीज आहे, पैसे आहेत. मग तुम्ही मला काय दिले पाहिजे? पैसे दिले पाहिजे. तसंच नाही घेतलं पाहिजे. बरोबर आहे? पण आपण क्लास फ्री ठेवलेला आहे. पण कोणी फ्री देतं म्हणून आपण फ्री घेतलं पाहिजे, हे खरं योग्य नाहीये. पण मी असं म्हणत नाही की तुम्ही मला द्याच. ठीक आहे? तुमची स्वेच्छेने तुम्हाला ज्याला द्यायचं असेल, ज्याला नाही द्यायचं, तर तुमचा प्रश्न आहे. ओके? तर मग एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्ही ॲटलिस्ट थँक तरी म्हणायला पाहिजे. काल मी ग्रुप ओपन केला, एकानंही थँक मेसेज टाकला नाही आणि कालच्याच सेशनला त्या मॅडमने एवढं लेक्चर दिलं तुम्हाला, त्या ताईंनी, की थँक म्हणण्याचे काय फायदे आहेत. थँक म्हटल्याने आपले व्हायब्रेशन किती वाढतात. तरी तुमच्यापैकी एकानेही थँक मेसेज टाकला नाही ना, तिथे होमवर्क टाकला तुमचा. असो. तर एनर्जी एक्सचेंज खूप गरजेची आहे. जर तुम्ही एनर्जी एक्सचेंज करत नसाल, तर ते ना डिव्हाइनचं एक अकाउंट असतं. तिथे हे जमा होतं. मग तुम्हाला पुढच्या जन्मात व्याजासकट ते फेडावं लागतं. ठीक आहे? मग आता हे नियम त्यांनी अटी त्यांनी ह्या 2 दिल्या, की एनर्जी एक्सचेंज केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पैसे को ही पाणी पिलाना आहे. म्हणजे ज्याला नितांत गरज आहे आणि जो समोरून रेकी मागतो त्यालाच रेकी द्यायची. सगळ्यांना असं वाटत नाही फिरायची. मग आता असं झालं, पुढे त्यांनी काही तत्व पण केली. तर तत्व अशी होती, 5 तत्व अशी होती, की आजच्या दिवस ओके, आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. आता आजच्या दिवस का बरं? कारण आपण 1 जानेवारीला संकल्प करतो किंवा दर सोमवारी करतो किंवा दर नवीन महिन्याला करतो आणि ते आपण काही पूर्ण पार पाडू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, की रोज सकाळी उठून असं म्हणायचं, की मी आजच्या दिवस माझं काम प्रामाणिकपणे करेन. आजच्या दिवस मी चिंता, काळजी करणार नाही. ठीक आहे? आजच्या दिवस मी राग करणार नाही. आजच्या दिवस मी खोटं बोलणार नाही. आणि फक्त आजच्या दिवस मी सर्व सजीव आणि निर्जीवांसोबत मनात करुणाभाव ठेवून व्यवहार करणार. मग ही 5 तत्व ज्यांना मान्य आहेत त्यांनाच त्यांनी रेकी द्यायला सुरुवात केली. तर आता आपलं आजचं हे सेशन झालं. 7 चक्र आपण समजून घेतले, की आपली रेकीची दीक्षा होईल. तर मग रेकीची दीक्षा कुणाला दिली जाईल? ज्यांना ही 5 तत्व मान्य असतील. कुठली? की आजच्या दिवस मी राग चिडचिड करणार नाही. आजच्या दिवस मी खोटं बोलणार नाही. आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. आजच्या दिवस मी काय सांगितलं होतं अजून? आजच्या दिवस काम प्रामाणिकपणे करायचंय. राग चिडचिड करायची नाहीये. ठीक आहे? अजून काय करायचंय? लक्ष आहे का तुमचं? खोटं बोलणार नाही. सर्व प्राणी मात्रांबद्दल मित्रांनो, प्रेमाने राहील. करुणाभाव असणार आहे. ठीक आहे? असे 5 तत्व त्यांनी
घालून दिले. 2 अटी घालून दिलेल्या आहेत. मग हे तुम्हाला जर मान्य असेल, तर आपण रेकीची दीक्षा करणार. मग तुम्ही ग्रुपला मेसेज टाकायचा आहे, की माझं नाव हे आहे, माझं वय हे आहे आणि मला रेकीची दीक्षा हवी आहे. मग ज्यांनी तिथे नाव दिलं त्यांचीच रेकीची दीक्षा होईल. ठीक आहे. रेकीची दीक्षा झाल्यानंतर पुन्हा सेशन आपण घेणार आणि तिथे ती ऊर्जा ॲक्टिव्हेट करणार. जी ऊर्जा तुम्हाला दिली गेली आहे, ती ऊर्जा ॲक्टिव्हेट करणार आणि मग तुम्ही सेल्फ हिलिंग किंवा इतरांचं हिलिंग करू शकता. आता हिलिंग कुठे-कुठे तुम्ही घेऊ शकता? तर तुमचा फिजिकल एरिया म्हणजे कुठलं पण शारीरिक दुखणं किंवा आजार यासाठी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आजकाल आहे ना मेंटल इश्यूज आणि इमोशनल इश्यूज खूप जास्त वाढलेले आहेत. घरची पण जबाबदारी असते, प्रोफेशनल लाईफची पण जबाबदारी असते. स्ट्रेस येतो, अँगर, एन्झायटी, डिप्रेशन, सतत काळजी असते, सतत चिंता असते, है ना? झोप लागत नाही. तर शारीरिक लेव्हलवर, मानसिक लेव्हलवर आणि इमोशनल, भावनिक लेव्हलवर आपल्याला खूप दुखणी आहेत, खूप व्याधी आहेत. पुन्हा फायनान्स आहेच, करिअर आहेच. तर तुमच्या लाईफच्या प्रत्येक एका एरियामध्ये तुम्ही रेकी हिलिंग घेऊ शकता, ते इतरांना पण देऊ शकता. तर रेकी म्हणजे सिंपल काय आहे? प्राण ऊर्जा आहे ब्रह्मांडाची. ती आपल्या आत पण आहे कारण आपण ब्रह्मांडाचा अंश आहोत. पण ती आपल्या आत ॲक्टिव्हेट नाहीये. ती रेकी दीक्षेद्वारे ॲक्टिव्हेट केली जाते. रेकीच्या लेव्हल्स आहेत. आपण आत्ता आहोत रेकी लेव्हल फर्स्टमध्ये. फर्स्ट लेव्हल ही सेल्फ हिलिंग आहे. ठीक आहे. स्वतःलाच हील करायचं आहे आपल्याला. कारण जोपर्यंत आपण स्वतःला पूर्ण हील नाही करू शकत, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना हील नाही देऊ शकत. आपलंच पात्र रिकामं आहे आणि आपण देतोय, देतोय, देतोय. जाईल का समोरच्याला? नाही. मग रेकीच्या पहिल्या लेव्हलची जी अ, ऊर्जा आहे, ती आहे 10%. ओके. ओन्ली 10%. आता रेकीची दीक्षा काय करते? तर तुमचे जे ह्या जन्मातले किंवा मागच्या कुठल्या पण जन्मातले जे कार्मिक ब्लॉकेजेस आहेत, ठीक आहे? ते तुमच्या कळत किंवा नकळत तुम्ही केलेले असतील, तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही केलेले असतील, तर हे सगळे कार्मिक ब्लॉकेजेस ती रेकीची दीक्षा 10% वॉश आउट करते, काढून टाकते. त्याच्यामुळे रेकी दीक्षा झाल्याच्या नंतर तुम्हाला असा अनुभव येतो, की अरे मला लाईट फील होतंय किंवा माझे कामं सॉल्व्ह झालेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, इच्छा पूर्ण झाल्या. खूप दिवस झाले हा एक ब्लॉक होता, तो रिमूव्ह झाला. एक ऑब्स्टॅकल रिमूव्ह झालं, असं तुम्हाला फील येतो. 10% म्हणजे इतकं आपण डिस्टर्ब असतो किंवा कुठेतरी अडकलेले असतो आणि त्यातनं 10% जरी रिलीज झालं तरी आपल्याला खूप बरं वाटतं. दुसरी लेव्हल असते रेकीची. पहिल्या लेव्हलमध्ये सिम्बॉल्स नसतात. ओन्ली टच हिलिंग, सेल्फ हिलिंग असतं. दुसऱ्या लेव्हलमध्ये जे डायरेक्ट युनिव्हर्सकडून सिम्बॉल्स आलेले आहेत. जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक हा एक सिम्बॉल आहे. है ना? ओम हा सिम्बॉल आहे, गोपद्म हा सिम्बॉल आहे. तर असे काही सिम्बॉल्स आहेत, जे डॉक्टर मिकाऊ उसुईंना डायरेक्ट युनिव्हर्सकडून त्यांच्या ऑरामध्ये आले आहेत. तर असे 3 सिम्बॉल्स आपल्याला रेकी लेव्हल 2च्या दीक्षेमध्ये मिळतात. तिथे सिम्बॉलची एनर्जी 50% असते. म्हणजे आपल्या आत 50% एनर्जी ॲक्टिव्हेट केली जाते. एकदम पहिल्या लेव्हलला 100% एनर्जी ॲक्टिव्हेट नाही केली जात. कारण आपलं शरीर आणि आपलं मन पण तेवढं मजबूत पाहिजे ना ती ऊर्जा झेलण्यासाठी. ठीक आहे? मग दुसऱ्या लेव्हलला 50% ऊर्जा आपल्या आतली ॲक्टिव्हेट केली जाते. तिसऱ्या लेव्हलमध्ये 100% रेकीच्या ऊर्जांनी आपण परिपूर्ण होतो. मग तिसरी लेव्हल झाली, की असे अनुभव येतात, की बरेच म्हणजे जवळपास सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. जसं काल त्या भरभरून बोलत होत्या. तर दुपारची त्यांची बॅच आहे सुरू. आता संपली 2 दिवसात संपेल ती. तिसऱ्या लेव्हलला त्या आहेत. तर मग तिसऱ्या लेव्हलला आल्यानंतर प्रचंड मानसिक शांतता. आताही वाटेल तुम्हाला काही अंशी. म्हणजे तुम्हाला असा फील येतो, की इतकी वर्ष झाले ज्या सुखाचा मी शोध घेत होते, ते हेच तर आहे. म्हणजे आपण खूप असं म्हणतो, हे केलं की बरं वाटेल का? ते घेतलं की बरं वाटेल का? इथे गेलं तर बरं वाटेल का? पण ते आपण करून घेतो आणि तरी आपल्याला काही ते सुख मिळत नाही. तर हे रेकी हिलिंग मधूनच आपल्याला ते सुख मिळतं. पहिल्या लेव्हलला 10%, दुसऱ्या लेव्हलला 50%, तिसऱ्या लेव्हलला 100%. मग त्याच्यानंतर चौथी जी लेव्हल आहे, ती आहे करुणा रेकी.
पहिली आहे प्रॅक्टिशनर, सेल्फ प्रॅक्टिशनर. दुसरी पण आहे सेल्फ प्रॅक्टिशनर, पण दुसऱ्या लेव्हलमध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. म्हणजे तुम्ही इथे बसून जगाच्या पाठीवर कुणाशीही कनेक्ट होऊ शकतात, कुणालाही हील करू शकतात. हील करणं म्हणजे उपचार करणं, ट्रीटमेंट देणं किंवा ट्रीटमेंट घेणं. जगाच्या पाठीवर कुठल्याही वस्तूशी, व्यक्तीशी, घटनेशी, परिस्थितीशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात आणि ते हील करू शकतात. पण तिथे तुम्हाला सजेस्ट केलं जातं, की आधी सेल्फला तुम्ही पूर्णपणे क्लिअर करा. ते झालं की मग दुसऱ्यांना करा. तिसऱ्या लेव्हलमध्ये तुम्ही प्रोफेशनली इतरांना हील करू शकता. म्हणजे असं होतं तिसरी लेव्हल झाली, की आपसुकच असे लोकं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागतात जगाच्या पाठीवरून कुठूनही, की ज्यांना तुमच्या माध्यमातून हील केलं जाणार आहे. ते तुमच्या नशिबातच लिहिलेलं आहे, की तुमच्या माध्यमातून ते लोकं हील होतील. मग अशी लोकं एनी हाऊ तुम्हाला कनेक्ट व्हायला लागतात आणि मग तुम्ही प्रोफेशनली ॲज अ मास्टर हीलर म्हणून काम करायला लागतात. तुमची निवड झालेली, तुम्ही बघता किती ग्रुपला किती लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे. 100वर लोक आपल्या ग्रुपमध्ये कनेक्ट झाले ह्या नवीन बॅचसाठी, पण हार्डली 5 ते 6 लोकच लाईव्हला येत आहेत. कारण ही ऊर्जा असं सरसकट कुणालाही नाही मिळत. है ना? आणि जिथून मिळणार आहे तिथूनच मिळते. जेव्हा मिळणार आहे तेव्हाच मिळते. ओके? मग तिसरी लेव्हल मास्टर हीलर म्हणून तुम्ही तयार होतात. चौथी लेव्हल आहे करुणा रेकी. प्रचंड माणूस बदलून जातो करुणा रेकीच्या नंतर. शब्दातच सगळं आलं. अतिशय दया आणि करुणा भाव तुमच्यामध्ये ओतप्रोत होऊन जातो. तुम्हाला कळायला लागतं, मी कुठे बोललं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे. आणि युनिव्हर्समधल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवाबद्दल आपल्या मनात करुणाभाव जागृत होतो. आपण शांत होतो. आणि आत्तापर्यंत जे खूप आदळआपट करून, बडबड करून, त्रागा करून, बोलणं करून जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नव्हते, ते आता इथे पूर्णपणे म्हणजे आपल्याला कळायला लागतं, की बोलण्यापेक्षा शांत राहणं जास्त गरजेचं आहे. आणि ते आपसूक व्हायला लागतं. प्रचंड सुंदर अनुभूती असते करुणा रेकी. चौथी लेव्हल. 5वी लेव्हल असते ग्रँड मास्टर, रेकी ग्रँड मास्टर. आता 5वी लेव्हल कुणाला करायची, की जसं मी आता तुमचा क्लास घेते आणि मी तुम्हाला दीक्षा देणार आहे. तसं जर तुम्हाला क्लास घ्यायचा आहे, दीक्षा द्यायची, तर मग तुम्ही 5वी लेव्हल केली पाहिजे. ती सगळ्यांना कंपल्सरी नाहीये. करुणा रेकी पण कंपल्सरी नाहीये. पण ॲट तुम्ही 3 लेव्हल तर केलाच पाहिजे. स्वतः 100% ऊर्जांनी परिपूर्ण होण्यासाठी. आता एक्झाम्पल द्यायला भरपूर एक्झाम्पल आहेत. कालचंच उदाहरण त्यांनी जे तुम्हाला सांगितलं त्या ताईंनी, की अंगठी हरवली होती. सापडण्याचे काहीच चान्सेस नव्हते आणि ज्या ठिकाणी सापडली तिथे सापडण्याचे तर मुळीच चान्सेस नव्हते. पण त्यांनी रेकी कॉल केलं. साधारण 1-1.5 महिना झाला ते रेकी हिलिंग घेतायत सेल्फवर. तर तिथे त्यांना ती अंगठी सापडली. काहीतरी म्हटलं ना त्या अर्ध्या तोळ्याची का काय. मग आता मला सांगा, किती पैसे वाचले आज? नाहीतर ते गेलेच होते ना. सोन्याची तेवढी किंमत. ते नुकसान झालंच होतं ना. रेकीमध्ये आपण आल्यानंतर काय होतं, तर आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते. थायरॉइडची गोळी बंद होते, बीपीची बंद होते, शुगरची बंद होते, कॅन्सर रिपेअर होतो. न होणारी कामं होऊन जातात. महिनाभरसाठी तुम्ही जो किराणा भरतात, तो महिन्याभराला आठवडाभर जास्त पुरू शकतो. म्हणजे इतके मॅजिक, इतके मिरॅकल्स आहे. कुठेही डोनेशन शिवाय तुमच्या मुलांची ॲडमिशन होऊ शकते. कुठेही डोनेशन शिवाय तुम्हाला जॉब लागू शकतो. कुठेही बार्गेनिंग केल्याशिवाय क्वालिटी प्रॉडक्ट तुम्ही कमी याच्यात मागवून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला डे 1ला सांगितलं होतं, की रेकी हा कोर्स नाहीये, ही एक आर्ट आहे. कला आहे. हिला प्रत्येक श्वासाबरोबर वापरायची आहे, प्रत्येक श्वासाबरोबर जगायची आहे. जर तुम्ही प्रत्येक श्वासाबरोबर रेकी कॉलिंग करताय, रेकी मला बोलवताय आणि ती जर वापरताय, तर मग काय होणार आहे, की तुमचे इतके पैसे वाचतात. आता पहा गौरी त्यांनी मेसेज टाकलाय, की 4 दिवसात माझी स्किन ग्लो करते. व्हेरी गुड. अजून तर दीक्षा पण व्हायची आहे. पण जस्ट तो अवेअरनेस तुमच्यात आला, है ना? की जी सुप्त स्वरूपात आहे ती अफर्मेशनद्वारे, पॉझिटिव्ह थिंकिंगद्वारे तुम्ही ती ऊर्जा ॲक्टिव्हेट केली स्वतःची. है ना? तर मग हे असं सगळं आहे. तर ज्यांना पुढे यायचं असेल,
आता 7 चक्राचं आपलं एक सेशन होईल, दीक्षा होईल, दीक्षेच्या सोबत ॲक्टिव्हेशन होईल. रेकी प्रॅक्टिस काय आहे ते तुम्हाला समजून सांगितलं जाईल. पुढचे काहीतरी 1, 2, 3 आपले सेशन होतील आणि मग त्याच्यानंतर रेकी लेव्हल 2 ची बॅच आपली सुरू होईल. रेकी लेव्हल 1 ला मी तुमच्याकडून पैशांच्या स्वरूपात एनर्जी एक्सचेंज घेतलेला नाहीये. पण अर्थात रेकी लेव्हल 2 साठी तो असणार आहे. तर रेकी लेव्हल 2 आणि 3 ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र घेतो. तर त्याचा एनर्जी एक्सचेंज हा ₹6,000 असणार आहे. याच्यासोबत तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि क्रिस्टलचा प्रोफेशनल कन्सल्टंटचा कोर्स तुम्हाला पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे याच एनर्जी एक्सचेंजमध्ये. त्याच्यानंतर पेंडुलम डाउजिंगचा कोर्स, त्याच्यानंतर साऊंड हिलिंगचा कोर्स आणि अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला या 6,000 एनर्जी एक्सचेंजमध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जाणार आहेत. तर ज्यांना पुढे यायचं असेल, आज माहिती यासाठी देते की पुढच्या 2-3 दिवसात तुम्ही हे करू शकतात, विचार करू शकतात किंवा मग काही जण म्हणतात फी वगैरे आम्हाला थोडा वेळ द्या, है ना? तर ह्या 3 दिवस तुम्हाला वेळ दिलेला आहे. ठीक आहे? तर ज्यांना कुणाला आत्ता जर शंका असतील, प्रश्न असतील रेकीबद्दल, की आम्हाला अजूनही रेकी कळलेलं नाहीये, तर विचारू शकता. अर्थात अजून दीक्षा राहिली ॲक्टिव्हेशन आणि सेल्फ हिलिंग नंतर तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे? पण तरी सुद्धा आत्ता कुणाला काही प्रश्न आहेत का? किंवा कोण कोण इंटरेस्टेड आहे पुढे येण्यासाठी? मी बोलू शकते? येस, बोला सुनीताताई. हा, मग माझं आता पहिल्या बॅचच्या वेळेस माझं झालेलं आहे ना रेकीचं. मग मी परत करू शकते दीक्षा? तुम्हाला प्रॅक्टिस तर करायचीच आहे ना? तुम्ही करतायत की नाही प्रॅक्टिस? प्रॅक्टिस करते, हो रोज करते. येस. रोज 40 मिनिटं माझी होतात. व्हेरी गुड. मग काय जाणवतं एवढ्या दिवसात? मला फार फरक पडलेला आहे, पण म्हणूनच मी विचारलं की मी परत दीक्षेला जॉईन होऊ शकते का? असू शकतं. गरज नसते, एकदाच घ्यायची असते. पण काय होतं, आपल्या प्लॅटफॉर्मवर मी ओपन ठेवते. एकदा जरी तुमची झालेली आहे तर तुम्ही बसू शकतात. का बसू शकता? तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो, वेगळीच अनुभूती असते आणि ती बरोबर. प्रत्येकाला हवी-हवीशी वाटते. त्याच्यामुळे मी शक्यतो कोणाला नाराज नाही करत. है ना? नाही, मला फार चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे इतका चांगला आलेला आहे की मी परवा बसमधनं येत होते तेव्हा, बोलू शकते ना मी? येस, येस. तेव्हा मी जस्ट माझ्या मनात असं म्हणत होते की मला बसमध्ये बसायला जागा व्यवस्थित मिळावी, म्हणजे माझी रेकी शक्ती माझी मदत कर वगैरे, असं. मी खूप गर्दी होती बसला आणि खरोखर मला 15 मिनिटात बसायला जागा मिळाली. म्हणजे 2 तासाचा प्रवास होता, पण मला खूप छान जागा मिळाली आणि व्यवस्थित माझा प्रवास झाला. म्हणजे खरोखर आपल्या मनात आणि आपल्या हातात तेवढी शक्ती येते, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. म्हणजे सुनीताताईंची पहिलीच लेवल झालेली आहे. मागची जी बॅच होती मागच्या आठवड्यातली, आणि सेकंड लेवलला पण त्यांची ऍडमिशन झालेली आहे, सेकंड आणि थर्ड. तर आता पुढच्या वीकमध्ये तुमची सेकंड आणि थर्डची बॅच सुरू होईल. ठीक आहे? येस. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. थँक्यू. तुम्ही आम्हाला अनुभव दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. मागच्या मैत्रिणींना तर त्यांनी फार एवढे पराक्रम केले ना. लॅपटॉप दुरुस्त केलाय, वॉशिंग मशीन दुरुस्त केली रेकी हिलिंग देऊन, फ्रीज दुरुस्त केलंय, टीव्ही केलंय, भरपूर पाऊस थांबवलाय, ऊन कमी केलंय. मागच्या बॅचला जॉईन झालेल्या होत्या, रिपीट केली होती त्यांनी बॅच. काय नाव त्यांचं? 75 की 78 त्यांचं वय आहे ताईंचं. मला वाटतं सुनीता ताईंच्याच बॅचला होत्या त्या. तर त्यांनी त्यांचं हेअरवर काम केलंय. तर त्यांच्या मैत्रिणी त्यांना विचारायला लागल्या त्या 15 दिवसात. तुम्ही जर मागचं रेकॉर्डिंग बघितलं युट्यूबला, तर रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतः शेअर केलेलं आहे की त्यांच्या केसांमध्ये इतका बदल, फरक जाणवला पॉझिटिव्हली की त्यांना सगळ्यांनी विचारायला लागले. नाही, खरंच केस गळती कमी होते बरं का. मला पण अनुभव आला हा. व्हेरी गुड. वेट कंट्रोल केलेलं आहे किती जणींनी. फायब्रॉइडच्या गाठी ऑपरेशन सांगितलेलं होतं, ते कॅन्सल झालेलं आहे. आता काल 3ऱ्या लेव्हलला तोच टॉपिक शिकवला की मोठे मोठे ऑपरेशन जे सांगितलेले असतात ते टाळले जातात.
मग ते तो म्हणजे शिकवलं ते की कसं केलं जातं, काय प्रोसेस आहे नक्की ती रेकीची. तर असे सगळे टॉपिक आहे की मोठे मोठे ऑपरेशन सुद्धा टळतात. युट्यूबलाच फीडबॅक शेअर केलेला आहे त्यांचं विजयाताईंनी, की त्यांना खूप जास्त हे होतं, फायब्रॉइडच्या गाठी होत्या, शुगर खूप जास्ती होती त्यांची आणि फायनान्स आणि रिलेशनशिपमध्ये तर खूपच इश्यू होते. ते तर सगळे त्यांचे सॉल्व्ह झालेले आहेत. येस सरस्वतीताई, तुमची चालू आहे का प्रॅक्टिस? हो चालू आहे. पण थोडी पहिल्यापेक्षा जरा कमी झाली आहे अच्छा. वेळेअभावी. पण मला अनुभव तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेला, आता मी परत सांगते, की माझी जी म्हणजे मला वेळ कमी मिळायचा त्यामुळे घर, ऑफिस आणि पुन्हा घरातली कामं, बाहेरची पण कामं त्यामुळे चिडचिड व्हायची. ती मी हे रेकी हे जर 9 वाजताचं सेशन असायचं ते 10-10:30ला संपायचं. त्याच्यानंतर माझं जेवणाचं वगैरे व्हायचं. त्याच्यानंतर भांडी वगैरे व्हायची. पण ती करताना जी चिडचिड होती ना, ती माझी पूर्णपणे गेली. आणि शांतपणे मी सगळं काही करते आता. येस, व्हेरी गुड. त्यामुळे खूप छान वाटलं. थँक यू. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे आजकाल आणि हा कशासाठी आहे की चिडचिड होते. अँगर, एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस. हे कुठून वाढतं सगळं? तर मेंटल आणि इमोशनल हेल्थ आपली डिस्टर्ब झालेली आहे. आणि मेंटल आणि इमोशनल हेल्थ आपली का डिस्टर्ब होते? तर आपलं डेली लाईफस्टाईल जे आहे, है ना? एकतर सकस पोषक आहार मिळत नाहीये आणि असं खूप धकाधकीचं जीवन झालंय. महागाई सगळी वाढलेली आहे. पैसा कमवणं प्रत्येकाची नितांत गरज झालेली आहे. जेवढा पण कमवला जातो तो कमीच पडतोय. म्हणजे जो पूर्वी 5,00,000 कमवत होता आणि आता 10,00,000 कमवायला लागलाय, तरी सुद्धा त्याला ते पुरत नाहीये पर मंथ. असे लोकं आहेत. का बरं? कारण आपण काय करतो, ते मिळायला लागलं ना, की आपली इन्व्हेस्टमेंट वाढवून टाकतो. मग 1 बीएचके मधून 2 मध्ये जा, 2 मधून 3 मध्ये जा, 3 मधून 4 मध्ये जा आणि मग त्याचे सगळे ई-एम-आय, मग त्याचे सगळे मेंटेनन्स, मग अजून परत गाडी घे, मुलांना चांगल्या शाळेत टाक, है ना? शेअर मार्केटमध्ये पैसे टाक. म्हणजे पैसा मिळाला, की आपण हे असे पण उद्योग करतो आणि आपणच तो ताण वाढवून घेतो. अजून एक महत्वाचं कारण काय आहे, की प्रत्येक जण असा नाहीये, की त्याचं ज्या क्षेत्रात कॅलिबर आहे तिथेच जॉब करतोय किंवा बिझनेस करतोय. खूप कमी लोकं आहेत असं लकी, की जे त्यांच्या जॉब किंवा बिझनेस प्रोफाईलमध्ये खुश आहेत. बाकी सगळे फक्त जबाबदारी म्हणून करतायत नोकरी किंवा बिझनेस. कारण आपल्याकडे काउन्सिलिंगला ऑफलाईन असंच लोकं येतात. जे डी-एम-आय-टी आपण काउन्सिलिंग करतो, तर त्याच्यात लक्षात येतं, का बरं आहे तुम्ही ह्या जॉब प्रोफाईलमध्ये किंवा का बरं आहे तुम्ही ह्या बिझनेसमध्ये? नो ऑप्शन मॅडम. लग्न केलंय, संसार आहे, ई-एम-आय आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे नोकरी करतोय. इच्छा नाहीये, जमत नाहीये, पण ऑप्शन नाहीये. तर याच्यामुळे पण आपण आपल्या मेंटल, इमोशनल आणि फिजिकल हेल्थला खूप धोक्यात घेऊन येतो आणि आपली स्ट्रेस लेव्हल खूप वाढवतो. तर रेकीमध्ये काय होतं, या सगळ्यावर आपण ओव्हरकम करतो किंवा ना हॅलो, आवाज येतोय? इंटरनेट कनेक्शन लॉस. त्याने बंद केलं होतं काय? याची. इथून कवर अजून चालू झालं का? नाही अजून. का बरं बंद करू तुझं? अरे गेला एकदम. Pause कर. हो. एक- आता हो. येतोय. ओके. हो. माझ्या लहान मुलाने इंटरनेटचं कनेक्शनच बंद केलं, मेन स्विच. मी म्हणते असं कसं झालं? काही लाईटचा इश्यू नाही, काही नाही, फ्लक्च्युएशन नाही आणि कसं काय बंद?
मग तिकडून सर आले, ते म्हटले त्याने स्विच ऑफ केला होता तिकडून. ओके, ठीक आहे. चलो. तर कुठे होतो आपण? तर रेकी शक्ती कशी आहे? प्रत्येक घरामध्ये ॲटलिस्ट एक व्यक्ती रेकी हिलर पाहिजेच पाहिजे. आणि मी तर दर बॅचला सांगते, की तुम्ही जर इथे बसत असाल, तर फ्री बॅच आहे ना पहिली सेशन. तर तुम्ही या बॅचला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बसवलं पाहिजे. आणि स्पेशली जर तुमच्या घरात टीनेजची मुलं-मुली असतील, तर त्यांनी बसलंच पाहिजे या बॅचला. आता मागच्या बॅचला आतापर्यंत आहे ना असं 4-5 झालंय, की आईसोबत त्यांची मुलं पण बसलेत. मॅडम माझी मुलगी पण येस, माझी मुलगी पण बसली येस. किती आता. वर्षाची? कितवीत आहे ती? ती आता 12वी झाली, तिची भूमिका. अच्छा, ओके. भूमिका. ओके, गुड. हा. तर आत्ता मागची जी बॅच झाली, म्हणजे मला वाटतं 3 बॅच आधी 10वीतली मुलगी होती. आई आणि ती दोघंही होत्या. तर त्या मुलीला तिच्या 10वीच्या पेपरला इतका फायदा झाला आणि ती मुलगी ना मला वाटतं 7वी पासून शाळेत नाही गेलेली आहे. होम स्कूलिंग त्यांनी केलेलं आहे. काही कारणास्तव आणि होम स्कूलिंग केलं, पण आहे ना त्यांचा तसं रुटीनने सगळा अभ्यास नाही झाला 10वीचा आत्ता. सिलेबस पण तिचा पूर्ण नाही झाला. पण मग साधारण एक्झामच्या 1.5 महिना आधी तिची रेकीची बॅच झाली. ह्या सगळ्या गोष्टी तिला कळल्या. ती 2nd आणि 3rd लेव्हलला पण आली. आता तिने सेल्फ हिलिंग एवढं केलं आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण चार्ज करतो. म्हणजे पेपर, पेन्सिल, पेन, त्यांची बसण्याची जी रूम आहे, एक्झाम हॉल आहे, है ना? तर असं सगळं तिने चार्ज केलं आणि मॅजिकली तिला अजिबात कॉन्फिडन्स नसताना तिचं एवढं छान पेपर गेलेत ते सगळे आत्तापर्यंतचे. प्रचंड. तिचा प्रत्येकाला फोन आला, की खूप छान मला पेपर गेले. मानसिक शांतता खूप मिळते. आणि आज स्टेटसला टाकलंय बघा, एक मुलगी निघून गेली. ह्या 15 दिवसात अशा केसेस एवढ्या आल्यात ना, आमचं ग्रुप हिलिंग सुरू होतं. ग्रुप हिलिंग केलं, ते मिळाले पण. पण मग कुठेतरी ना पालकांनी थोडंसं थांबून विचार करण्याची गोष्ट आहे, की ह्या केसेस इतक्या का वाढतायत? आणि 10वी-12वीचे पेपर सुरू झाले की खूप वाढतात किंवा पेपर जवळ आले की. तर पालकांनी ना थोडंसं पॉज घेऊन विचार करण्याची गोष्ट आहे, की अशी वेळ का येते? तर अशी वेळ आलीच नाही पाहिजे म्हणून पालकांनी पण हे शिकलं पाहिजे, मुलांनाही शिकवलं पाहिजे. किंवा आता मी पॅरेंटिंगचं बॅच सुरू केलेली होती मागच्या 2-3 आठवड्या आधी. 11:30ला आपण ती बॅच घेत होतो. तर जे पण मी एक आठवडाभर ती बॅच घेतली. प्रचंड फायदा त्यातनं झाला. त्यांना तो टास्क दिला होता. मध्ये थोडासा गॅप घेतलाय. तर आवर्जून तुम्हाला अगदी म्हणजे कळकळीची विनंती आहे. मी ग्रुपमध्ये ती लिंक टाकलेली आहे रेकॉर्डिंग. तर आवर्जून ते पॅरेंटिंगचे सेशन्स बघा तुम्ही. आणि तुमची जर इच्छा असेल तर पुढे मला कळवा. आपण पुन्हा लाईव्ह सेशन घेऊ त्याचे पुढचे टेक्निक्स. तर असं नाही की सगळं नुकसान झाल्यानंतरच मग काहीतरी औषध घेतलं पाहिजे, है ना? आजार गंभीर झाल्यानंतर. तर गंभीर आजार होऊ नये म्हणून पण आधी काहीतरी आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे? तर रेकी हिलिंग आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये वापरली जाते. असं एकही इच्छा नसेल जगाच्या पाठीवर तुमची किंवा एकही समस्या नाहीये जगाच्या पाठीवर माणसाची, की जी रेकी हिलिंगने सॉल्व्ह नाही होत. ओके? आणि प्रचंड पैसा तुमचा वाचतो, वेळ वाचतो, एनर्जी वाचते. कारण रेकी नंतर ना तुम्हाला कळतं, की मी कुठे, किती, कसे प्रयत्न केले पाहिजे. मग आपली एनर्जी पण योग्य ठिकाणी जाते, आपला पैसा पण योग्य ठिकाणी जातो, आपला वेळ पण वाचतो. तुमचं आयुष्य आता खूप छान सुरू असेल आणि तुम्हाला जर अजून 10x स्पीडने पुढे जायचं असेल, तर मग तुम्ही रेकी हिलिंग केलं पाहिजे. म्हणजे आहे, सगळं छान आहे. पण मला अजून स्पीड हवाय. मला अजून सुख हवंय, समाधान हवंय. जर 10x स्पीडने तुम्हाला पुढे जायचं असेल, तर केलं पाहिजे. कारण काय होतंय, की रेकीच्या प्रत्येक दीक्षेबरोबर आपलं कर्मा क्लिन्झिंग होतंय. जसं रेकी लेव्हलमध्ये 10% होतंय कर्मा क्लिन्झिंग. मग ते ह्या जन्मातलं पण, मागच्या जन्मातलं पण.
रेकी लेवल 2 मध्ये 50% होते आणि रेकी लेवल 3 मध्ये 100% कर्मा क्लेन्सिंग होते. ओके, तर या पद्धतीने आहे. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण ऑरा म्हणजे काय, 7 चक्र म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय हे सगळं समजून घेऊ. आणि मग उद्या ग्रुपमध्ये तुम्ही नावं द्यायची आहेत ज्यांना कुणाला दीक्षा हवी असेल आणि ऍक्च्युअल रेकीचा सिलेबस हवा असेल, समजून घ्यायचं असेल, किंवा रेकी हिलिंग स्वतःवर कसं घेतलं जातं, किंवा कुठल्या कुठल्या एरियात कसं घेतलं जातं, तर मग त्यासाठी परवाचं सेशन आपलं असणार आहे. ठीक आहे, तर आता कुणाला काही प्रश्न, शंका? लेवल 2 आणि 3 किती दिवसांचा आहे कोर्स? एक आठवडं. एक आठवडा. आणि कितीला असेल तो? किती वाजता याच म्हणजे? वेळेत असेल, संध्याकाळला ना? 9 ते 10 सेम. येस. तर 6,000 एनर्जी एक्सचेंज असणार आहे 2 आणि 3. त्याच्यामध्ये क्रिस्टल थेरपीचा पूर्ण कोर्स जो ॲज अ कन्सल्टंट आहे, ॲडव्हान्स कोर्स आहे. त्याच्यानंतर साऊंड हिलिंग आणि पेंडुलम डाउजिंग आणि असं लहान मोठे बऱ्याच गोष्टी तिथे कव्हर होतील. ठीक आहे. येस. तर करायचं आहे का आज ग्रुप ओपन? तुमचा होमवर्क डन असं टाकणार आहे का कुणी आज? हो टाकणार. काल खूप लेट झाला होता ना, अच्छा. 10:30. त्यानंतर झोपल्या गेलं मग. अर्थात कोर्स ऑनलाईनच असणार आहे, जसं आत्ता इथे सुरू आहे तसाच. ठीक आहे. ओके, चालेल. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. आणि गुड नाईट. थँक्यू.